एक मिनिट, कोणी कुठेही जायचं नाही. नेहा, काय झालंय? काकू, सगळं काय कोणी केलंय हे? नेहा, काय झालंय? कशाबद्दल बोलतेस तू नेहा? हे काय सगळं कोणी केलंय? हे काय? हे सगळं कोणी केलंय? नेहा, दाखव मला काय. अरे देवा, गर्ल्स, व्हॉट्स दिस? अगं सीमे, असं काय करतेस? तूच तर म्हणालीस ना की यांच्या काहीच लक्षात राहत नाही, म्हणून आम्ही फक्त काय म्हणून एखाद्या माणसाचा असं खेळ करायचा? त्यांना लक्षात राहत नाही, त्यांना ते आजारी आहेत म्हणून त्याच्या अशा अंगा खांद्यावर सगळं लिहून ठेवायचं आणि तेही शूट करायचं? नाही ते नाही काय, ते माझे बाबा आहेत आणि ही माझी आई आहे. आता या जागी जर तुमची आई बाबा असते तर तुम्ही असं केलं असतं? केलं असतं? सांगा ना. काही ना, मग का केलं? कारण ते गरीब आहेत, गप्प राहतील, काही बोलणार नाही, सहन करतील. पण लक्षात ठेवा, माणूस कितीही गरीब असला ना तरी त्याला त्याची अब्रू प्यारी असते. त्यालाही दुःख होतं. तमाशा करून ठेवलाय तुम्ही, अख्ख्या जगासमोर असं केलं त्यांचं. ते नको नको म्हणत होत तरी तुम्ही थोडी दया माया नाही दाखवली ना. या चौघी पण ना मूर्ख आहेत नुसत्या. काय गरज होती एवढं ती करायची? आता हे प्रकरण पप्पांपर्यंत गेलं तर ते मला घरातून बाहेर काढणार. प्लीज नेहा, हे बघ, या सगळ्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. ओके? पप्पांच्या कानावर जर यातलं काही गेलं तर त्यांना खूप वाईट वाटेल. आणि तुला माहितीये की त्यांची तब्येत आधीच बिघडली. पण काकू, तुम्ही होता ना तिथे, तुम्ही सांगायचं ना. तुम्हाला माहितीये ना काकांची तब्येत बरी नाहीये. मी जाताना सांगून गेले होते काकू. पण हो नेहा, अगं पण मी जर इथे असते तर मी हे सगळं थांबवलं असतं ना. मी काकूंबरोबर किचन मध्ये होते, जेवणाची तयारी करत. आणि मला सांग, मी जर इथे असते तर हे सगळं घडलं असतं का? पण सिम्मी, तू तर बस झालं आता. बस झालं. मला एक शब्द ऐकायचा नाहीये कुणाचा. मैत्रिणी म्हणून नाही, तुम्ही घरच्यांसारख्या आहात म्हणून बोलवलं होतं मी तुम्हाला. ह्यांची अवस्था माहीत असताना घरी बोलवलं का? कारण तुम्ही घरचे आहात. अशा अवस्थेत एखाद्या म्हातारा माणसाला नाही आठवत. त्याने इतरांना त्रास होतो, इतर लोक त्याची गंमत घेतात. पण हे काय आहे? दिस इज रिडिक्युलस. मला अशी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून. तुम्ही ताबडतोब माझ्या घरातून निघा. आय सेड आउट. मूव्ह. काका, तुम्हाला तरी काय गरज होती हे सगळं अंगावर असं लिहून घ्यायची? काकू, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, काकांना रूम मध्येच ठेवा, त्यांना बाहेर नका देऊ देऊ. तुम्हाला माहिती आहे ना. मी सांगितलं होतं, त्यांना बजावलं होतं. मग काका, कशाला गेला तुम्ही खोलीच्या बाहेर? मी ते चहा चहा अहो, चहा मी हातात दिला होता तुमच्या. काय झालं?
गॅसवर ठेवलेला बॉक्स तो फुटला. काय? अरे देवा, मी कुकर मध्ये पाणी घालायचंच विसरले. काय काय बोलला तुम्ही? कुकर मध्ये पाणी टाकायला विसरला? नेहा, नेहा, तू तू ऐकतेस नाही? काय बोलतायत या? तू माझ्या माझ्या पिकूची अवस्था बघतेस ना तू नेहा? ओके बेबी, ओके. किती कळवळतोय माझा मुलगा, बघताय का तुम्ही? कुकर कसा लावायचा हे सुद्धा कळत नाहीये का तुम्हाला? बघताय ना तुम्ही? नाही हो, तसं नाहीये. नेहा आई वडिलांसारखं मानते तुम्हाला. तुम्हाला कोणी काही बोललं, तुमच्याशी काही वाईट वागलं तर सहन होत नाही तिला. आणि पिकूचू तर मुलगा आहे माझा. तुमच्या बेजबाबदारपणामुळे त्याचा जीव गेला असता तर काय केलं असतं मी आई म्हणून? तुम्ही मला सांगा ना, मी काय केलं असतं? हो माय बेबी, इट्स ओके, इट्स ओके. ओके ओके, डॉक्टर येत आहे. हा, नाही मान्य आहे मला. आहे माझा मुलगा थोडासा अल्लड, थोडं खोडकर, पण म्हणून इतकं दुस्वास करायचा का त्याचा? नाही काकू, तसं काही नाहीये. नाही, कळतंय मला नेहा, कळतंय. माझ्या पिकूचूमुळे होत असेल यांना त्रास, पण म्हणून चुकून पाणी घालायचं राहिलो कुकर मध्ये. काही एक्सप्लेनेशन देऊ नका तुम्ही मला. उलट मी मान्यच करते की तुमची काहीच चूक नाहीये ह्यात. तुम्हाला पिकूचू आवडत नाही ना, मग तो आता इथे नाही राहणार. तुम्ही ह्या घरात राहायला आलात की नाही तर तुम्ही मजेत राहा, पण हा इथून जाणार. काकू प्लीज नाही, तुम्ही थांबा. हवं तर जे झालं त्याची मी माफी मागते काकू. प्लीज तुम्ही कुठे जाऊ नका. किती वेळा माफी मागणार आहेस तू नेहा? या एका गोष्टीची माफी मागतेस तर यानंतर दुसरं काही होणार नाही कशावरून? यानं काकू ना ठीक आहे, त्यांना एक वेळ सांगितलं तर लक्षात तरी राहील, पुढं करणार नाहीत. पण यांचं काय? बंडू काकांचं काय? ते पुन्हा विसरले आणि पुन्हा काहीतरी गोळ झाला का? हा माझ्या पिकूचूच्या जीवाचा प्रश्न आहे. मुलाला लागलं ना, थोडं जरी लागलं ना तरी आईला खूप दुखतं अगं. पण यांना काय कळणार? यांना कुठे मूल? ज्यांना मूल आहे ना त्यांनाच कळतंय. त्याला त्रास झाला की मला त्रास होणार, त्यापेक्षा तो इथे न राहिलेलाच बरा. नाही ताई, खरंच तुम्ही राहते मजेत. तुमच्या मानलेल्या मुलीच्या सासरच्यांकडून आदरातिथ्य करून घ्या, व्यवस्थित राहा, माझं काहीच म्हणणं नाहीये. पण माझा मुलगा इथे नाही राहू शकत. आणि नेहा, मी तुला काय बोलणार? तू या घराची मालकीण आहेस, त्यामुळे तू जे ठरवशील ते होणार आहे या घरात. निघतो या. काकू काकू प्लीज असं बोलू नका काकू. तुम्ही कुठे जाऊ नका काकू. चला चला काकू. नेहा, नेहा एक मिनिट, तू कुठे घेऊन चालीस काका काकूंना? त्यांच्या घरी. त्यांच्या घरी म्हणजे? तू आज चल आपण बोलूया. यश प्लीज, आपण नंतर बोलूया. चला काका. हे, काका काकू गाडी बाहेर उभी असेल, मी सांगते तुम्हाला सोडायला.
सुरेश, अरे ती फाईल आजच दे, नाहीतर तुझाही गजनी काका होईल. हॅलो, सायबर क्राईम डिपार्टमेंट. मी समीर बोलतोय. मगाशी तुम्हाला फोन केला होता त्या व्हिडिओ संदर्भात. करेक्ट, त्या वयस्कर माणसाच्या व्हिडिओ बद्दल काय झालं, तो डिलीट कधी होणार आहे? प्लीज मेक इट फास्ट. इकडे एक तो सेकंदाला व्हायरल होतोय, बदनामी होती त्यांची विनाकारण. नाही मग ते करा ना पटकन आणि मला कळवा काय ते. कधी? कुशल? ओके, डिलीट झालाय. थँक्यू सो मच. बंडू काकांचा व्हिडिओ डिलीट झालाय. कळल्यावर लगेच डिलीट करतात ना सर ते? हो. मग सर तुमची पण रील प्लीज डिलीट करायला लावा ना त्यांना. माझं तुमच्या आई बरोबरच. मी पाहिलंय मगाशी तुम्हाला किती त्रास होत होता ते. आणि मी तुम्हाला असं डाऊन नाही पाहू शकत सर. मम्मीचं काय आहे, ती रोज असे 40-50 रील्स बनवत असते. नाही ठीक आहे, डिलीट करायचं काही कारण नाही. मी असं कधी करत नाही, माझ्यासाठी ते सगळं नवीन आहे. पण हे बंडू काकांचं वेगळं, माझं वेगळं. माझा व्हिडिओ एक गंमत होता, तुमच्या आईने हौसेने केला. हे बंडू काकांचं वेगळं आहे. आणि काय आता केलंय तुमच्या आईने हौसेने, तर माझ्यासाठी एक वेगळी आठवण राहील. सर अशी कशी आठवण ज्याने कोणाला तरी डिस्कम्फर्ट होत असेल? नाही नको, तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करायला लावा. मी म्हणालो का मी डिस्कम्फर्ट फील करतोय? मी नाही म्हणालो असं. आणि ठीक आहे, माझ्यासाठी थोडस वेगळं आहे ते रील करणं काहीतरी. पण ठीक आहे, वेगळं आहे. आणि तुमच्या आईला छान वाटलं ना, मग राहू द्या बस. हो तिचं काय आहे सर, तिने अशी 2-3 माधुरीची गाणी ऐकली ना आणि रील्स बनवल्या ना तरी ती खुशच असते. तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करा प्लीज. मी तुम्हाला किती वेळा सांगायचं नको ना डिलीट करायला. राहू द्या ना, आता राहिले तर राहिले, राहू द्या. म्हणजे तुम्ही आता माझं नाही ऐकणार? अहो म्हणजे तुम्ही का माझं ऐकत नाही यार? सर तुम्ही माझं ऐकत नाहीयेत. मी बोलतेय ना तुम्हाला तो रील डिलीट करा म्हणून. पण मी सांगतो ना तुम्हाला नको डिलीट करायला. मग कसं? सर तुम्ही माझं ऐकणारच की नाही? एक मिनिट थांबा, मला फोन आलाय, घेऊ का? थांबा. हा बोला. हॅलो. हॅलो, काय म्हणताय जावई बापू? कशा आहात जावई बापू? हा मी छान आहे, ठीक आहे. म्हणजे कामात असशील ना तू? हो थोडासा. अरे एक बातमी द्यायला मी फोन केलाय. हा बोला. अरे तो व्हिडिओ आहे ना, मी डिलीट केला. तुला तो आवडला नाही असं वाटलं मला. आता माझ्या शेपुडीवर राग नको काढू त्याचा. अहो नाही नाही, तुम्ही कशाला डिलीट केला? म्हणजे मला काही प्रॉब्लेम नव्हता, आय वॉज फाईन. पण मला चेहऱ्यावर ना अजिबात तू फाईन दिसला नाहीस. पण एक वेगळाच अनुभव समज. अरे पण तू काय छान दिसत होतास त्यात. थँक्यू. पण मी एक खरं सांगू का, माझ्यापेक्षा ना तुम्ही जास्त छान दिसत होता. मी तर नेहमीच छान दिसते. अरे पण त्या रील मुळे शेफाली चिडली ना माझ्यावर. का? किती झापलं तिने मला. नको नको तेवढं बोलली ती मला. मला म्हणाली तुला लोकांच्या भावनांची अजिबात कदर नाही. एवढं बोलायची काही गरज नव्हती. हो ना. अरे एवढी ती मला बोलली नसती, एरवी कधीच बोलली नसती. अरे पण तुझ्यावर तिचं खूप प्रेम आहे ना, म्हणून राग आला तिला. यावर ना तिला परत काही बोलू नकोस, नाही तर परत ती माझ्यावर चिडायची. नाही नाही ठीक आहे, डोंट वरी, मी नाही बोलणार काही. तू तुझं काम कर, मी ठेवते फोन. हो ठीक आहे, बाय. आणि हॅलो हॅलो. हा 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 काय? पुढच्या वेळेस येताना नेहमी सारखं नारळ पाणी पाणी ओतून कॉफी फ्लेवर घेऊन ये. ठीक आहे, घेऊन येतो मी, बाय. मी काहीच बोलले नाही तिला. ती उगाच कंप्लेंट करते माझी. शेफाली, मी खरंच काही थँक्यू.
तुमच्या बेजबाबदारपणामुळे त्याचा जीव गेला असता तर काय केलं असतं मी आई म्हणून. या एका गोष्टीची माफी मागतेस तर यानंतर दुसरं काही होणार नाही कशावरून. यानं काकून ठीक आहे, त्यांना एक वेळ सांगितलं तर लक्षात तरी राहील, पुढं करणार नाहीत. पण यांचं काय, बंडू काकांचं काय? आई दारू काढ ना. आई आई दारू काढ ना. बंडू काका काकू कुठे गेले? ते घरी का गेले? आई तू सांगितलंस का त्यांना घरी जायला? ते परत कधी येणार आहे? काका काकू का गेले? त्यांना घराची आठवण येत होती का? आई आई उघड ना दार. आई परी, आईने बंडू काका काकूंना घरी जायला का सांगितलं? बंडू काकूंनी मुद्दामून नाही दिला चटका. चटका कोणाला दिला चटका? पिकूचू दादाला. त्याला चटका बसला पण काकूंनी काही नाही केलं. पिकूचू दादा किचन मध्ये काहीतरी करत होता म्हणून त्याला बसला चटका. काकू तर तेव्हा बाहेरच होत्या तरी त्यांना ओरडा बसला. कोण ओरडलं काकून? सिमी आजी. फ्रेंड, बंडू काका काकू परत येतील ना? तू आणशील ना त्यांना? मला त्यांची आठवण येते रे. तू रडू नकोस, ओके? मी नक्की आणेन त्यांना. मॅजिकनी? मॅजिकने. तुला जेवढे आकडे येतात ना तेवढे तू मोजायला सुरुवात कर. तुझे आकडे संपायच्या आत काका आणि काकू घरात असतील. अगं पण माझं मॅजिक करण्याआधी तुला तुझं मॅजिक वाला स्माइल द्यावं लागेल ना. आई परी तू आज जा. आई पण बंडू काका काकू? परी तू आज जा. नाही, आपण अजून किती खोटं बोलणार आहोत मला प्लीज सांग. म्हणजे तेवढा मला त्रास कमी होईल यश. मी खोटं बोलत नाहीये नेहा. मी खरंच जाऊन काका काकूंना घेऊन येणार आहे आणि मी आजोबांना सुद्धा आजच सगळं खरं सांगून टाकणार आहे. आपण ठरवलेलं सगळं होतंय का यश? सांग ना मला. अजून किती खोटं बोलायचंय मला. मला खरंच त्रास होतोय यश. हे बघ, थोडा वेळ मला एकटीला राहू दे. आज काही झालं तरी आजोबांना सगळं खरं खरं सांगायलाच हवं.